पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरात दिनांक 10 डिसेंबर 2024 मंगळवार रोजी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान वडगाव रस्त्यालगत असलेल्या शेतवस्तीवर 8 चोरट्यानं जवळपास 2 तास धुमाकूळ घातला होता। दरम्यान चोरट्यांनी हत्यारासहित वृद्धांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। यावेळी सविस्तर वृत्त असं की विहामांडवा परिसरात वडगाव रस्त्यालगत आजम महबूब पठाण वय 75 वर्षे स्वतःच्या शेतामध्ये वास्तव्यास आहेत। या ठिकाणी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसून सोन्याच्या दागिन्यांसह गावरान कोंबडी व रोख रक्कम अंदाजे 80,000चा ऐवज लंपास करून आपला मोर्चा अण्णासाहेब बर्डे यांच्या शेतवस्तीकडे वळविला। अण्णासाहेब बर्डे यांना गंभीर मारहाण करून जखमी केले। त्यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील सोने कानातील सोने काढत असताना कानाला गंभीर मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाले। त्यांचाही सोन्यात दागिनं यासह हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। सदरील घटनेची माहिती मिळताच विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक बाराहाते साहेब व जमादार शिंदे साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली। वरिष्ठांना माहिती देताच पाचोड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती सांगळे मॅडम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व श्वान पथक, फिंगरप्रिंट्स गुन्हे शाखा यांना पाचारण केलं। पुढील तपास श्रीमती API सांगळे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक राम बाराहाते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस, आरिफ शेख, बुलंद आवाज, विहामांडवा।